नमस्कार. स्वतःला आरटीआय कार्यकर्ते म्हणवणारा म्हापशातील जवाहर शेटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला बनावट कागदपत्रे प्रकरणातील एफआयआर मागे घेण्याची मागणी करत आहेत. माजी मुख्य अधिकाऱ्यांच्या सहीचा गैरवापर केल्याचा आरोप असलेले हे प्रकरण आता नव्या वळणावर पोहोचले आहे. हरवलेल्या कागदपत्रांपासून ते सोशल मीडियावर कबुली दिलेल्या व्हिडिओपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊया. एप्रिल 2023 मध्ये म्हापसा नगरपालिकेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. आरोप होते की संशयित जवाहर शेटे यांनी तत्कालीन मुख्य अधिकारी अमितेश शिरवोईकर त्यांच्या सहीची बनावट कागदपत्रे तयार केली. आयपीसी कलम 205, 464, 465, 468 आणि 469 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा संबंध आत्माराम गडेकर यांच्या अनिधिकृत बांधकामाशी होता असा आरोप आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. माझे सायनीचे चेंज करून हांवें ह्या डेटीची नोटीसूच काडलेली ना जाल्यार ही तुवें म्हाजी डेटीचेर ओव्हर रायटिंग कशी केली तर हांवें ह्या डेटीची नोटीसूच काडलेली ना जाल्यार ही तुवें म्हाजी डेटीचेर ओव्हर रायटिंग कशी केली तर हांवें ह्या डेटीची नोटीसूच काडलेली ना जाल्यार ही तुवें म्हाजी डेटीचेर ओव्हर रायटिंग कशी केली तर मागीर म्हाजे सायनीचे चेंज करून हांवें ह्या डेटीची नोटीसूच काडलेली ना जाल्यार ही तुवें म्हाजी डेटीचेर ओव्हर रायटिंग कशी केली तर I have to file an FIR. This is misuse of FIR जावकूच जाय सर. हांव सगळ्या स्टाफांक घेवन हांगा येता. FIR जायना जाल्यार misuse of my signature. 16 लेटरां धाडल्या 16 जाणांक. हे कितें? And ही डेट ना माझी सायन माझे सायनीचे मिसयूज केला तुम्ही क्लिअरली. सर तुम्ही असले मनशाक ऑफिसानूच घेवंक करना. आयज इतल्यो फायली चेक करतलो. ते तुका उलोवपाक लागला कळ्ळें न्ही. ते हांव उलयतलो कितें आसा ते माझी कळ्ळें सायन कितें हांव सर. पळयतलो आन्सरेबल. इल्लीगल धंदो करता इल्लीगल धंद्याचे हांव उलयना. हे तुवें आतां मिसयूज कित्याक म्हाजी सायनीचेर फॉर्ज कशी केली तुमी. सर हांवें कितें केलां न्हू तांकां हांगा येवंक जाय न्हू ते तुझे तुजें काम जाय न्ही. म्युनिसिपालिटी आमी म्युनिसिपालिटी आपल्यान येयल्ले राव रे हांव तुजे कडेन उलयता. You make them party. I will add them. I will issue notices. But you can't like कंप्लेन आसा पळय ती तुजी इल्लीगल ट्रेड आशी तुमकां डीएमची तू इल्लीगल ट्रेड असो हांवें नोटीस कित्याक काडला बट दिस डजंट गिव यू एम्पावर टू डू सच चेंजीस न्ही. तुका खंय पावर दिल्ले आसा चेंजीस करपाक आनी नोटीस सर्व करपाक जा म्हाजी सायन कॉपीज हे केल्ले आहा ते तांकां कॉपीज जाव पूण म्हाजी सायनीचे मिसयूज हांवें डेटी दिवंकूच ना न्ही. झेरॉक्स कॉपी सायन आहा ती म्हाका नोटीस झेरॉक्स जाव कितें आसूं पूण तुमी झेरॉक्साचेरूच तेचे झेरॉक्स काय मिसयूज करून हांवें तांकां मिसयूज झाली न्हू. Definitely. 29 डेट कोणी दिला माझ्या सायनीची 29ची डेट कोणी दिला. आय हॅव टेकन इन माय डायरी एज 29 डेट यू हॅव टेकन इट इज एब्सोल्युटली फ्रँक पूण म्हणजे तुवेंनूच केलें न्ही जालें. माझेच हँडरायटिंग सांगलें तुवें हांव मागीर दुसऱ्या हाऊ यू कॅन मिसयूज माय सिग्नेचर हाऊ यू कॅन गिव चेंजिंग द डेट विथ माय सिग्नेचर. नाउ येस कम फॉर हियरिंग यू आय एम नॉट टेकिंग हियरिंग. हांव कितें हियरिंग घेतलं माझी डेटूच ना न्ही आमी सर ऑलरेडी स्टे आय एम हाडले नॉट हांवें तांकां आपोवंकूच ना. आमी ऑलरेडी स्टे घेतले वयल्यान ते सर. हांवें तांकां आता आपयलेंच ना जाल्यार. ना सर तुम्ही इतके तेच म्हाका कितें सांगितलें न्ही मॅटर इज सबज्युडिस मॅटर इज सबज्युडिस पूण आय हॅव नॉट टोल्ड यू टू डू दीस थिंग्स न्ही. आय हॅव नॉट टोल्ड यू. सर इट इज नॉट इन गुड फेथ. माझी सायन मिसयूज जाली तितून. हांवें तांकां आपोवंकूच ना म्हाज्या फुड्यान. बिकॉज ऑफ दीस नोटीसीस द मॅटर इज स्टेड नाव. जाली आरटीआयची पोटली काबार आयच्यान. पया सगळ्यांनी पया आता आरटीआयची पोटली काबार. आरटीआयची पोटली साठली पोटली आरटीआयची साठली पोटली घेवन मनीस चाललेले आहा. म्युनिसिपालिटीचे लेटरेट फ्रॉड केल्लेले आहा. पळय खंयच्या संडासान लिपता तो पळय आता हो मनीस जो आसा पळय साठली पोटली घेवन पळयता पळय. पळय पळय कसो मारपाक येता पळय तो कसो मारपाक येता पळय. लेटरेट फ्रॉड केल्या म्युनिसिपालिटीचे. पळय सापडलो आयज सारको सगळं बाय सगळे सापडलो आयज. पण आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. शेट्टे यांचा दावा आहे की ही तक्रार मुळातच अवैध आहे. त्यांच्या बचावाची भूमिका काय आहे? 24 ऑक्टोबर 2023 रोजी शेट्टे यांनी म्हापसा नगरपालिकेला पत्र लिहून एफआयआर मागे घेण्याची मागणी केली. त्यांचा दावा आहे की म्हापसा नगरपालिकेच्या नोंदणीत MMC/admin/2407/2023 अशी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही
असे आरटीआय उत्तराकडून समोर आले. त्यामुळे FIR बेकायदेशीर असल्याचे ते सांगतात. मात्र ह्याच पत्रामध्ये त्यांनी संबंधित FIR ची प्रत जोडली असल्याची माहिती दिली. तर पत्राच्या शेवटी म्हापसा नगरपालिकेतून ही कागदपत्रे गहाळ झाल्याचीही माहिती दिली आहे. या दोन्ही गोष्टीचं स्पष्टीकरण शेट्टे महाशयांकडे आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्याचे मुख्य अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी या संदर्भात माजी मुख्य अधिकारी अमितेश शिरवोईकर यांच्याकडे विचारणा केली. डिसेंबर 2024 मध्ये शिरवोईकर यांनी स्पष्ट उत्तर दिले की त्यांनी ही तक्रार अधिकृत पदावरून बनावट सही विरोधात केली होती. याचा गडेकर यांच्या बांधकामाशी काहीही संबंध नाही आणि FIR मागे घेण्याचा निर्णय हा नगर परिषदेचा आहे आणि नगरपालिकेने सर्व संमतीने निर्णय घ्यावा. मग महत्वाचे प्रश्न असे आहेत, इतका भक्कम प्रथमदर्शनी पुरावा असतानाही पोलिसांचा तपास वर्षभरापासून का थांबलाय? आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे असूनही संशयिताला आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि म्हापसा नगरपालिकेच्या नोंदीत FIR संदर्भात नोंद नसल्याचे नेमके कारण काय? अशी कागदपत्रे नगरपालिका कार्यालयातून गायब होतात, ह्याची जबाबदारी कोणाची? शेट्टे यांनी प्रक्रिया बरोबर न झाल्याचा दावा केला असला तरी विरोधकांचा आरोप आहे की हा प्रकार झाकण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कायद्याचे जाणकार स्पष्ट करतात की FIR ची वैधता ही केवळ म्हापसा नगरपालिकेच्या अंतर्गत नोंदीवर अवलंबून नसते. मात्र म्हापसा पोलिसांचा या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस तपास अहवाल नसल्याने संशय अधिक वाढतोय. आता म्हापसा नगरपालिकेचा पुढचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हापसा नगरपालिका पुढे काय भूमिका घेणार? या प्रकरणात खरे सत्य कोणत्या बाजूने आहे? हा संपूर्ण विषय प्रक्रियात्मक त्रुटीमध्ये अडकतोय का की सत्य समोर येऊ दिलं जात नाही? नागरिक आता उत्तराची वाट पाहत आहेत.